मी रिद्धी आणि मी चालले आहे ऑफिसवरून डायरेक्ट गावी शिमग्याला. सो आता बघूया आणि मी इथं जाते आहे बसच्या इथे. सो मी झालेली सरप्राईज अचानक भयानक. माझी दीदी रेडी झालेली गावी यायला आणि मी इतकी खुश होती की तीही आमच्यासोबत येणार होती. तो खूप भारी वाटत होतं. मजा येणार आहे आता शिमग्याला. सो हाय, मी आली आहे मामाकडे, माझ्या मम्मीच्या मामाकडे. तर इथे येणार आहे पालखी आणि आम्ही पालखीसाठी आलो आणि त्यांचं घर इतकं सुंदर आहे. तर सगळा व्ह्यू आहे, खरं भारी वाटतं इकडे. आणि आम्ही सगळे रेडी झालो, ऑल ओटी बिटी ऑल प्रिपेअर केलं आहे. आणि बघा तुम्हाला मी दाखवते. आणि ही सगळी ओटीची आम्ही तयारी केली आहे इकडे. इथे ओटीची तयारी आणि पैशाची माळा बिळा मी सगळं रेडी करून ठेवलं आहे. त्याच्यानंतर आमचा नवस आहे म्हणून हे हार तर आणले तर, आणि आमचा नवस आहे म्हणून हा इतका मोठा गूळ आणला आहे नवसाचा. आणि इथे सगळं असं रेडी करून ठेवलं आहे. आणि हा हार बीर आणला आहे. आता बघ.
हे तर काही नाही, 4 फुट 200 500 लोक 500 लोक हे आता झाले कोण नाही, तिकडे गेलं ना वरती 500 लोक जवळ बाबल्या काल बी होतं पाहिला काय हा घेतलाय माझ्या मोठ्या बहिणीची ना. हाय. सो मी खूप सारे व्हिडिओ केले आहेत शिमग्याचे. आता मम्मीच्या मामाकडे गेलेलो आम्ही त्या पालखी बघायला. मी पहिल्यांदा बघितली. खूप सुंदर, खूप म्हणजे बोलतात ना की तिकडे एक वेगळीच एनर्जी, खूप छान होतं. पण तिकडे मला काहीच व्हिडिओ म्हणजे मी बोलली नाही तुमच्याशी, फक्त बस व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. आणि आता आलो आहे आमच्या इकडे माझ्या मम्मीच्या गावी, इथे राजापूरला धोपेश्वरमध्ये. सो मजा येते. आणि आता इथे संध्याकाळी खेळ येणार आहेत, गोमू येणार आहे. सो बघूया काय होतं. आणि तुम्हाला मी मजा दाखवीन. आणि आता पहिल्याचं घर नाही राहिलं आहे, थोडं न्यू जनरेशनप्रमाणे थोडं नवीन घर केलं आहे. छान आहे, छान वाटतं आहे. पहिलं असं सिम्पल घर होतं, पण त्या घराला गाववाली वाईब होती. आता थोडं मुंबईसारखं केलं आहे, पण मस्त केलं. आणि ही माझी आई हाय कर हात. आणि खूप मस्त वाटतं. आणि हे आमचं आहे पहिल्याचा इकडे गोठा. कोण भाभी? आणि ही माझी आई आहे, मम्मीची आई. आणि हे आमचं घर आहे. आणि आता आमच्याकडे खेळ येतील. आता खूप सकाळपासून गरमीने कंटाळलो आहे. इथे गावी लाईट नाही आहे आणि कपड्याचा कंटाळा आला गरमीमुळे. आता आम्ही चेंज करू आणि संध्याकाळचे तुम्हाला मी खेळ दाखवेन. नाही, कोणते खेळ येणार आहेत आपल्याकडे? खांबलवाडीचे. सो बघा. आता मी आणि आमची दीदी चाललो आहे पाण्याला. एकदा ते घेऊन झालं आहे तेव्हा एकदा आम्ही पाणी भरून झालो आहे. तर माझ्या दीदीला जोश आला हंडा घ्यायचा. मी हंडा घेते. आमच्या दीदीने तशी भांडी केली आहेत पाडून पाडून. तर आता बघा की भरते की नाही. काय त्याच दिवशी बसली वा. आणि बादली आणि ही अशी घाट आम्हाला चढत जायचे. हे काय ना, आम्ही लहानपणी मी खूप पाणी नेलं इथून. लहानपणीची मजा अलग होती. आता बोललं ना एकदा पण पाणी आणलं असं बोरिंग वाटतं, पण लहानपणी 2 तास पण मी पाणी भरायचे. सो आता बघा. गाडी टाक, मी भेजली. गाडी टाक. अगो भिजा नको. तिचं असं झालं, हा एकच तिला डिफिकल्ट झाला आहे. जर तो तिने टाकला तर तिथून तो घडघडत येणार आहे खाली. सो बघूया. तू का वाटतं ही घेऊन जायत वरपर्यंत? ही वाटतं तुला ही वरपर्यंत घेऊन जाईल? हंडा घेऊन जाईल वरपर्यंत? तिने व्हिडिओ सांगितलं, बोलते ते नाही घेऊन जात. सगळ्यांना वाटलेलं की तू आणलीस का मैंने होळी जास्त खेळली आहेस. ओ वाव. हे आजची. आणि मी आता रेडी होऊन इथे बसली आहे येऊन. हे आहे इकडे वरच्या एका मामाचं घर. आता मी वेट करते की इथे कधी ती खेळ येत आहे. बोर झाली आहे. मी रेडी होऊन पण बसली आहे. कामं केली आहेत सगळी, फटाफट पाणी बिनी भरलं आहे. आणि आता बघू ते कधी येत आहेत. मला पण उत्सुकता आहे. मी
पूर्ण दिवस पालखी आणि खेळे बघून आता आम्ही दमलेलो होतो, तरी पण माझ्यात एनर्जी खूप होती. कारण दुसऱ्या दिवशीची भाजीची आणि तयारी करण्यासाठी मी मामाच्या घरी गेलेली. तिथे खूप साऱ्या गप्पा मारून आजचा व्लॉग इथेच एंड करतो. सो बाय बाय.